नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि प्रकट दिनानिमित्त सुंदर असे महाराजांसाठी वस्त्र मी तयार केलेले आहेत. तर सुंदर वस्त्र मी महाराजांसाठी तयार केले, पण ते कसे केले हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर महाराजांसाठी मी सुंदर असा पेशवाई लूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पेशवाई पगडी, पेशवाई धोतर आणि शेला आणि महाराजांचे दागिनेसुद्धा पेशवाई पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, पण व्हिडिओ पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये होणार आहेत. महाराजांचा धोतर आणि शेला जो आहे तो मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि 11 इंचाच्या मूर्तीसाठी महाराजांना पेशवाई पगडी मी कशी बनवली हे एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला पार्ट 2मध्ये सांगणार आहे. तर सुंदर असे महाराजांसाठी वस्त्र मी तयार केलेले आहेत आणि ते कसे केलेत हे डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर महाराजांचं पूर्ण लूकसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी डिटेलमध्ये माप किती घ्यायचं सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. माझ्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे ती 11 इंचाची महाराजांची मूर्ती आहे. तुमच्याकडे कोणत्याही साईजमध्ये जर मूर्ती असेल तर तुम्ही हे वस्त्र शिवू शकता. साईज तुम्हाला कमी जास्त करायची आहे, अंदाजे साईज कमी जास्त घेतली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही मोजून घेतलात साईज तरीसुद्धा चालेल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा सुंदर असे महाराजांसाठी वस्त्र नक्की तयार करा. आणि महाराजांना पूर्ण जो लूक आहे महाराजांचा तो बघण्यासाठी अगदी प्रसन्न वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सुंदर महाराजांची पूर्ण पूजा दाखवणार आहे. सकाळी पूजा झाल्याच्यानंतर जो काही मी महाराजांचा लूक घेतलेला आहे तो अगदी प्रसन्न आहे. अगदी असं वाटतं की बघतच राहावं त्यांच्याकडे. आणि खूप सुंदर महाराजांचा प्रसन्न लूक तयार झालेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी शिवलेले वस्त्र तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण महाराजांसाठी सुंदर असं धोतर शिवायला सुरुवात करूया. चला तर मग. तर महाराजांसाठी सुंदर असा धोतर शिवायला आपण सुरुवात करूया. तर बघा इथे मी व्हाईट रंगाचे 2 चौकोनी तुकडे घेतलेले आहेत आणि 2 अस्तरचे तुकडे घेतलेले आहेत सेम मापामध्ये. आता मी एका तुकड्याचं माप तुम्हाला सांगते. याची जी लांबी आहे ती टोटल 9 इंच लांब आहे आणि रुंदी जी आहे ती 8 इंच रुंद आहे. अशा पद्धतीने 2 कापडाचे तुकडे घेतलेले आहेत. सुंदर असा व्हाईट रंगाचं प्रिंटेड असा मी कापड घेतलेला आहे. सेम मापामध्ये 2 तुकडे घेतलेले आहेत मेन कापडाचे आणि 2 तुकडे घेतलेले आहेत अस्तरचे. आणि आता एक लांब पट्टी घेतलेली आहे जी म्हणजे धोतरला बांधण्यासाठी जी आपल्याला नाडी तयार करायची आहे त्याच्यासाठी पट्टी घेतलेली आहे. या पट्टीची जी लांबी आहे ती 2 इंच रुंद आहे आणि एक 16 इंच लांब आहे. अशा पद्धतीने मी ही पट्टी कटिंग करून घेतलेली आहे. कापड कटिंग केलेलं तुम्हाला समजलं, व्यवस्थित माप मी तुम्हाला सांगितलं. 2 तुकडे आता जे आपण घेतलेले आहेत मेन कापडाचे ते सरळ दिशेने आपल्याला खाली ठेवून घ्यायचे आहेत. म्हणजे जी कापडाची सरळ दिशा आहे ती वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि त्याच्यावरती जो अस्तर आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता अस्तर ठेवून घेतल्याच्या नंतर जे समोरासमोरचा जो त्रिकोणी जो कोपरा तयार होतो आहे ना त्या कोपऱ्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही तुकड्यांना समोरासमोरचा जो त्रिकोणचा टोक येतो आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. फक्त 2च बाजूंना आपल्याला शिलाई मारायची आहे. आता बघा त्या टोकाच्या समोरची जी बाजू होती बरोबर त्या बाजूवरती एक पाव इंच मार्जिन सोडून मी शिलाई मारून घेतलेली आहे. फक्त 2 बाजूंनाच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, बाकीच्या 2 बाजूंना आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या नाही आहेत. आता हा जो कापड आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे, म्हणजे कॅनव्हासला मागच्या बाजूला टाकायचा आहे आणि जो मेन कापड जो आहे तो सरळ दिशेने वरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही टोकं जे आहेत आपल्याला समोरासमोर ठेवून त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आता दाब शिलाई देताना आपल्याला चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे जिथे आपण फोल्ड करून शिलाई घेतली आहे त्याच्यावरती तर दाब शिलाई द्यायचीच आहे, पण बाजूच्यांना सुद्धा दाब शिलाई आपल्याला द्यायची आहे. आता जो आपल्याला जे 2 टोकांवरती आपण पहिल्यांदा शिलाई मारून घेतली होती ना त्या टोकांवरतीच आपल्याला लेस लावायची आहे. म्हणजे 2 बाजूंना एक
टोक जो त्रिकोण तयार होतो ना समोरासमोरचा, त्याच्या जे 2 बाजू आहेत ना त्यांनाच आपल्याला फक्त लेस लावून शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही लेस लावताना तुम्ही कोणत्याही रंगाची लेस वापरू शकता. मी इथे गोल्डन रंगाची लेस वापरलेली आहे. तुम्हाला जे हवे त्या रंगाची तुम्ही लेस वापरू शकता. आणि अगदी सगळ्यात सोपा धोतर शिवण्याची जी पद्धत आहे ना ती ही आहे. एकदम सोपी पद्धत. आणि एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना, याच्या आधी सेम धोतर वेगळ्या पद्धतीमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्याची व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. पण ही जी पद्धत आहे ना अगदी सोपी पद्धत आहे. कुणीही अशा पद्धतीने धोतर शिवू शकतो. आणि कोणत्याही साईजची मूर्ती असू दे, कोणत्याही साईजची मूर्ती असू दे, कापड फक्त थोडा कमी जास्त करून तुम्ही हवा तसा धोतर महाराजांसाठी शिवू शकता. बघा आता आपले हे 2 टोक समोरासमोरचे तयार झालेले आहेत लेस लावून. आता मी ज्या पद्धतीने प्लेट्स मारून घेते ना हाताने एक साईडला, त्या पद्धतीने आपल्याला ही प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. बघा, जो टोक आहे लेसचा तो आपल्याला खालच्या साईडला ठेवायचा आहे आणि जी वरची बाजू आहे त्याला आपल्याला हाताने सारख्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला वरती शिलाई मारून घ्यायची आहे. आता दुसऱ्या टोकाला पण सेम तसंच करायचं आहे. आपल्याला हाताने प्लेट्स मारून घ्यायचे आणि जी वरची बाजू आहे ना त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता पहिल्यांदा जो पहिलावाला जो आपला धोतरची एक साईड तयार झाली ना त्याला व्यवस्थित मापून बघायचं आणि सेम उंचीचा येतोय का बघितल्याच्या नंतर आपल्याला वरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे दोन्ही धोतर एकसाथ समोरासमोर ठेवायचे आणि वरचा जो कापड आहे ना त्याला आपल्याला वरून कट करून घ्यायचा आहे. म्हणजे धोतरच्या त्या 2 बाजू आहेत ना त्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि बघू शकता किती सुंदर पद्धतीने ज्या 2 धोतराच्या बाजू आहेत त्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला जो पट्टीवाला जो कापड आहे तो आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे. आणि सरळ ठेवल्याच्या नंतर बरोबर वरच्या साईडला मध्यभागी आपल्याला ह्या दोन्ही ज्या ढोपराच्या साईड आहेत त्या आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला पट्टी जी आहे ती वरची तयार करून घ्यायची आहे. डायरेक्ट शिलाई मारून घ्यायची हाताने आणि व्यवस्थित हाताने प्रेस करत करत आपल्याला ही जी शिलाई आहे ती मारायची. आता धोतरच्या तिथे आल्याच्या नंतर आपल्याला जी शिलाई आहे ना धोतरची त्याला कवरअप करून आपल्याला ही जी पट्टी आहे ती घ्यायची आहे. म्हणजे शिलाई बाहेरच्या बाजूला दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती वरची जी शिलाई आहे ती मारून घ्यायची आहे. आणि एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये आपला हा धोतर जो आहे तो शिवून तयार झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पफसुद्धा आलेला आहे. आणि याच्यावरती कॉन्ट्रास्ट रंगाचा मी शेलासुद्धा शिवलेला आहे. आणि जी पेशवाई पगडी जी शिवलेली आहे त्याची जी व्हिडिओ आहे ती वेगळी मी तुम्हाला शेअर करणार आहे. कारण हा जो कॉन्ट्रास्ट धोतर आणि शेला आणि टोपी याचा जो कॉम्बिनेशन करून जे महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही जी पूजा केलेली आहे ना ती इतकी सुंदर पूजा झालेली आहे ना, म्हणजे इतकं प्रसन्न वाटतं ना, जेवढं डोळ्यांनी सुंदर दिसतं ना ते कदाचित मला असं वाटतं कॅमेऱ्यालासुद्धा ते कैद नाही करता आलेलं. इतकं सुंदर म्हणजे महाराजांचं रूप असं वाटत होतं की बघतच राहावं, माझीच नजर नाही ना लागणार अशा पद्धतीने माझ्या भावना निर्माण झाल्या होत्या. आणि इतकी सुंदर पूजा असं वाटत होतं स्वामींच्या चेहऱ्याकडे बघितल्यावरती स्वामी जणू हसतायत अशा पद्धतीने खूप सुंदर पूजा झाली होती. खूप सुंदर पूजा झाली होती आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना, खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. तर प्रकट दिनानिमित्त मी तुम्हाला जे वस्त्र महाराजांना शिवून दाखवले आणि त्यांची पूजा दाखवली हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन वस्त्रांसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.